किल्ले विशाळगडावर उद्या होणाऱ्या उरसाला प्रशासनाने परवानगी नाकारली आहे। या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर उद्या रविवारी विशाळगडला भेट देणार आहेत। वंचितने आपल्या अधिकृत सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे। 4 दिवसांपूर्वी विशाळगडावरील रहिवाशांनी संचारबंदी उठवण्याची मागणी केली होती। याला प्रशासनाने प्रतिसाद देत अंशतः संचारबंदी शिथिल केली आहे। सालाबादप्रमाणे साजरा होणाऱ्या उरुसालाही परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली होती। यावर 2 दिवसांपूर्वी मंत्री निलेश राणे यांनी परवानगी देऊ देणार नाही अशी भूमिका घेतली होती। आज प्रशासनाने या उरुसाला परवानगी नाकारत अतिक्रमण कारवाई पूर्ण झाल्याशिवाय विशाळगडावर कोणतेही धार्मिक उत्सव साजरे करता येणार नाहीत असे म्हटले आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक 12 ते 14 जानेवारी या कालावधीमध्ये किल्ले विशाळगडावरील पीर मलिक रेहान दर्ग्यावर उरूस साजरा करण्यात येणार होता। त्यासाठी श्री हिदायत जमादार यांनी दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी तहसीलदार शाहवाडी व पोलीस निरीक्षक शाहवाडी यांच्याकडे अर्ज सादर करून सदर ठिकाणी उरूस साजरा करण्यासाठी परवानगी मागितलेली होती। परंतु किल्ले विशाळगडावर सध्या भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये अधिसूचनेचा अंमल सुरू आहे। त्यामुळे त्या ठिकाणी जाण्यासाठी काही अटी व शर्तींच्या आधारे भक्त आणि पर्यटकांना जाण्याची परवानगी देण्यात आलेली आहे। तसेच विशाळगड किल्ला हा 1999 रोजी संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेला असून सदर किल्ला हा पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे। त्याचबरोबर माननीय संचालक पुरातत्व विभाग महाराष्ट्र शासन यांनी दिनांक 10 जानेवारी रोजी सदर ठिकाणी उरूस साजरा करण्यासाठीची परवानगी नाकारलेली आहे। सदर निर्णयाची कार्यवाही व अंमलबजावणी तहसीलदार शाहवाडी व पोलीस निरीक्षक शाहवाडी यांच्या स्तरावरून करण्यात येत आहे। परंतु भक्त आणि पर्यटक यांना सकाळी 10 ते दुपारी 5 या वेळेत किल्ले विशाळगडवर जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची बंदी घालण्यात आलेली नाही। त्यामुळे सर्व भक्त व पर्यटक यांनी सदर आदेशाचे पालन करून सहकार्य करावे ही विनंती। या पार्श्वभूमीवर सुजात आंबेडकर उद्या दुपारी विशाळगडला भेट देणार आहेत। कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीला अभिवादन करून दुपारी 12:30च्या दरम्यान विशाळगडला जाणार आहेत। यानंतर ते पत्रकार परिषदही घेणार आहेत। उरुसाला परवानगी नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर सुजात आंबेडकर यांच्या विशाळगड भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। पेपेंसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र।